आजची पत्रकार परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्याच्या व्यवस्थेच्या संदर्भात आहे। सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात आपल्या माध्यमातून पण बातम्या दिल्या जातात। जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी आहे। आपली जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारावी या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आम्ही काही पावलं उचलायची ठरवलेली आहेत। या अधिवेशनामध्ये ज्या 23 फेब्रुवारीपासून ते अधिवेशन सुरू होणार आहे तिथे मी स्वतः सन्मान्य मंत्री हसन मुश्रीफजी आणि सन्मान्य आबिटकरजी यांच्याबरोबर बैठक घेऊन जे आरोग्यासंदर्भात हलगर्जीपणा सुरू आहे, निदान करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या चुका होत आहेत त्या बाबतीमध्ये मी त्यांचं लक्ष वेधणार आहे आणि त्या बाबतीमध्ये बदल घडून आणणार आहे। प्रामुख्याने मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल या सगळ्या संदर्भात असलेल्या लोकांची नाराजगी आणि तिकडल्या व्यवस्थेचे असलेली जो हलगर्जीपणा आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने कठोर भूमिका घेणार आहोत हे प्रामुख्याने मी जनतेला आश्वस्त करतो। पण त्याचबरोबर आज आपल्या जिल्ह्यामध्ये डॉक्टरची कमतरता आहे, काही स्पेशलिस्टची कमतरता आहे, ज्याच्यामुळे आपल्या इकडचे पेशंट बांबोलीमकडे जातात, म्हणजे गोव्याच्या दिशेने जातात। गोव्याला उपचार केलेले करण्यासाठी त्यांना पाठवलं जातं। काही पेशंटना कोल्हापूर रेफर केलं जातं। त्या संदर्भात ह्या डीपीडीसी मध्ये आदरणीय निलेशजी राणे आमदार यांनी पण चिंताही व्यक्त केली होती आणि प्रश्नही विचारले होते। आता ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून एका बाजूला तर राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी पर्याय आणि व्यवस्था कायमस्वरूपी सुधारावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो आहोत। दुसऱ्या बाजूने आपल्या जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर नाही आहेत, जिल्ह्यामध्ये जे स्पेशलिस्ट नाही आहेत, ते एका मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने उपलब्ध करून दर 3 महिन्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन आणि त्यांची सगळी पूर्ण टीम, त्याचबरोबर डीन पण आहेत त्यांची सगळी टीम, हे सगळ्यांना एकत्र घेऊन दर 3 महिन्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एक आरोग्य कॅम्प किंवा मेडिकल कॅम्प घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा मेडिकल कॅम्प मध्ये जे तज्ञ, जे स्पेशलिस्ट आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत ते अन्य शहरांशी बोलून त्यांच्याशी विनंती करून त्या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने त्यांना तिथे बोलवलं जाईल। लोकांची आरोग्य तपासणी केली जाईल। अजून तांत्रिक पद्धतीने आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी तुम्हाला माहिती देतीलच। पण एकंदरीत अगर आपण नागरिक म्हणून विचार केला तर आपण उदाहरण डॉक्टरकडे पण गेलो तर आपण दर 3 महिन्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करत असतो। दर 3 महिन्याचे आपण औषधाचा साठा आपल्याकडे घेत असतो आणि म्हणून यापुढे दर 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीच्या मेडिकल कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची प्रथा, करण्याची सुरुवात आम्ही या निमित्ताने करत आहोत, जेणेकरून जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत, जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत, ते आम्ही आमच्या संपर्कातले जे बाहेरचे जे चांगल्यातले चांगले जिल्हा बाहेरचे डॉक्टर आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, जिथे पण त्या क्षेत्रातला जो स्पेशलिस्ट आहे त्याला बोलून आम्ही त्या मेडिकल कॅम्पमध्ये उपलब्ध करणार आहोत। एकदा त्याचं निदान झाल्यानंतर परत म्हणजे त्याला पुढचं मार्गदर्शन करायचं,
3 महिन्याच्या औषधाचा साठा पण आमच्याकडे तिथे उपलब्ध असेल, त्याप्रमाणे 3 महिन्याच्या औषधाचा साठा पण तिला दिला जाईल आणि 3 महिन्यानंतर परत अशा पद्धतीचा मेडिकल कॅम्प घेतला जाईल, जेणेकरून सातत्याने जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत, जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत, त्या बाबतीची कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये भासू नये, या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे. याला लागणारं जे काही आर्थिक ताकद आहे ती जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मी द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणून एका बाजूला राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीचं सेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांना आम्ही देत राहावं, जेणेकरून जिल्ह्यातल्या नागरिकांना जे काय आरोग्य सेवेच्या अपेक्षा आहे ती आमच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा छोटासा प्रयत्न आहे. ही सुरुवात आहे. ह्याच्यामध्ये ह्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये काय अजून बदल करायचे असतील, ह्याला अजून चांगलं करायचं असेल तर निश्चित पद्धतीने आपणही सूचना देऊ शकता, नागरिकांकडून पण सूचना येतील. हे आम्ही सुरुवात करतोय. दर 3 महिन्यांनी या महिन्याचे एकदा मेडिकल कॅम्प झाले तर पुढच्या 3 महिन्यामध्ये या महिन्यातल्या काय चुका झाल्या, काय सुधार झालं पाहिजे ते तुम्ही आम्हाला कळू शकता. परत 3 महिने पुढच्या 3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही हा मेडिकल कॅम्प घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये अजून काही तज्ज्ञ डॉक्टर हे राहिलेत, ह्यांना तुम्ही घेऊन या सर्व्हिसमध्ये असं कमी पडलंय त्याच्यात आपण सुधार करू. म्हणून काही औषधं या औषधांच्या यादीमध्ये हे 1-2 औषधं नाही आहेत ते आपण उपलब्ध करू. म्हणजे जिल्हा आरोग्य व्यवस्था म्हणून आणि पालकमंत्री म्हणून या पूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे. यासाठी सिव्हिल सर्जन, डीन, सगळे जे काय त्यांच्या THO सगळे जी काय टीम आहे ते आम्ही सातत्यपूर्ण आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात होतो आणि असा एक ढाचा आणि असा एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. अजून तांत्रिक माहिती या संदर्भात आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी यापुढे देतील. माननीय नामदार श्री हे देऊ का सर? माननीय नामदार श्री नितेशजी राणे साहेब पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आम्ही म्हणजे जिल्हा चिकित्सक कार्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व डीन मेडिकल शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे आपण एक स्पेशालिटी कॅम्प आपण ठेवत आहोत. तो दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 3 या वेळामध्ये उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे संपन्न होणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण जे प्राथमिक टप्प्याटप्प्याने लोकांना समजलं पाहिजे त्याप्रमाणे आपण जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ व मालवण या 5 तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व सबसेंटरमध्ये त्याची प्राथमिक तपासणी होईल. त्या ठिकाणी ज्या टेस्ट अवेलेबल आहेत त्या टेस्ट त्या पेशंटच्या केल्या जातील. त्याच्यानंतर त्यांचं प्रायमरी स्क्रीनिंग हे उपजिल्हा रुग्णालय कणकवली, वैभववाडी ग्रामीण रुग्णालय देवगड, ग्रामीण रुग्णालय मालवण व वुमन्स हॉस्पिटल कुडाळ या ठिकाणी प्रायमरी स्क्रीनिंग होईल. त्या स्क्रीनिंगमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर जातील व ज्या पेशंटला तपासण्या अजून गरजेच्या आहेत त्या ठिकाणी अवेलेबल ज्या टेस्ट आहेत, ब्लड लॅब टेस्ट आहेत, एक्सरे आहे, 2D एको आहे आणि ECG आहे, ह्या टेस्ट त्या ठिकाणी केल्या जातील. व त्या ठिकाणी जे संदर्भित रुग्ण करण्याची गरज आहे त्या रुग्णांना आपला जो मेगा कॅम्प आहे कणकवलीचा 27 तारखेला त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येईल. त्या ठिकाणी आपण जे स्पेशालिस्ट आहेत मग मुख्यत्वे करून जे आपल्याकडे जे स्पेशालिस्ट जिल्ह्यामध्ये नाहीत त्या स्पेशालिस्ट तर्फे ज्या रुग्णांना गरज आहे तर कुठले आहेत ते सांगा. त्याच्यामध्ये हृदयरोग तज्ञ आता आपल्याकडे हे स्पेशलिस्ट नाही आहेत, त्याची आम्ही एक यादी काढलेली आहे. ती यादी आता हे पाटील वाचून दाखवतील. हृदयरोग तज्ञ कार्डिओलॉजिस्ट ते त्या दिवशी येणार आहेत. त्याच्याबरोबर जनरल मेडिसिन आणि कार्डिओलॉजी एकत्र एक विभाग आपण त्या दिवशी ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे आपण ग्रंथीरोग तज्ञ म्हणजे एंडोक्रायनॉलॉजिस्ट ज्याच्यामध्ये थायरॉइड आणि डायबिटीस व कॉम्प्लिकेटेड डायबिटीस यांची ट्रीटमेंट त्या दिवशी तिथं केली जाईल. त्याच्याचप्रमाणे स्त्रीरोग तज्ञामध्ये जे गायनेकोलॉजिस्टसाठी जे फायब्रॉइड आहे किंवा इतर पाळीनंतर जे रक्तस्राव PV ब्लिडिंग होते त्या आजारांसाठी पण आपण त्या ठिकाणी एक विभाग ठेवलेला आहे. त्याच्यानंतर कर्करोग तज्ञ मुख्यत्वे करून जे ओरल कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि सर्व्हायकल कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये जे होणारे त्या सर्वांसाठी आपण स्पेशालिस्ट त्या दिवशी बोलवलेले आहेत. त्यांच्या तपासण्या ज्या आहेत ट्यूमर मार्कर्स व रिलेटेड तपासण्या त्या दिवशी केल्या जातील.
त्याच्यानंतर आपण पोटाचे विकार तज्ज्ञ आहेत, जे लहान मुलांच्या मध्ये हर्निया हायड्रोसिल आहे किंवा लघवीमध्ये जे हायपोस्पिडियासिस किंवा त्याप्रमाणे होणारे जे आजार आहेत त्यांचेही आपण तज्ज्ञ त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला गुडघ्याचं म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा टोटल हिप जॉईंट रिप्लेसमेंट जे ज्या रुग्णांना गरज आहे त्या रुग्णांनाही आपण त्या दिवशी तपासणी करून त्यांची जी गरज लागल्यास ऑपरेशनची डेट आपण ठरवून त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मूत्रविकार तज्ज्ञ म्हणजे युरोलॉजी, किडनी व किडनी युरोलॉजी त्याच्या संबंधित जे आजार आहेत त्याचाही एक विभाग ठेवण्यात आलेला आहे. या सर्व विभागातर्फे ज्या आपल्याकडे तपासण्या केल्या जातील त्याच्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांवरती उपचार केले जातील. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जे मेडिसिन आहेत आपण 3 महिन्याचे मेडिसिन त्यांना देणार आहोत. ज्यांना सर्जरीची गरज आहे त्यांची आपण टप्प्याटप्प्याने सर्जरी करणार आहोत. आणि अजून नाही तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडून मेडिसिन विभागामधून फिजिशियन, जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, गायनेकॉलॉजिस्ट, त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन आणि बालरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ते सर्व या कॅम्पसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि त्या दिवशी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवून एक टीम तिकडे ठेवून बाकी मॅक्झिमम सगळ्या डॉक्टरांना इकडे त्यांचा सहभाग इकडे राहणार आहे. मी स्वतः सर्जन असून मी याच्यामध्ये सेवा देणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी होत नाहीत त्यासाठी सिव्हिल सर्जनांनी आणि डीन असो किंवा आम्ही सगळेजण विविध पद्धतीने बाहेरच्या जे तज्ञ, आता मुंबईतल्या काही मोठ्या डॉक्टरशी माझी बोलणं चालू आहे जे त्याही दिवशी उपलब्ध राहण्याच्या दृष्टिकोनातून ते मला सांगणार आहेत. मोठ्यातली मोठी नावं आहेत. तर अशा पद्धतीने जिल्ह्याची जे काही आरोग्य व्यवस्था आहे शासकीय माध्यमातून ती अजून चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रयत्न आम्ही करणार आहोत, जेणेकरून लोकांना चांगल्यातली चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. आता ह्याच्यामध्ये पहिले 5 डिव्हिजन आम्ही घेतो आहे. ह्याच्यामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ आणि मालवण हे 5 डिव्हिजन आहे. 1 ते 2 दिवसामध्ये उर्वरित जे 3 डिव्हिजन आहेत म्हणजे सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला हे 2-3 दिवसामध्ये ते होतील. आणि असे ते 8ही तालुके कव्हर झाल्यानंतर तसं सेफ 3 महिन्यानंतर घेतलं जाईल. म्हणजे दर 3 महिन्यामध्ये आपल्याला जे जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहेत ते हे स्पेशलिस्ट डॉक्टर आपण त्या दिवशी कॅम्पच्या निमित्ताने बोलवणार आहोत. त्या दिवशी आपली त्या इथे तपासणी होईल, निदान होईल आणि मग पुढचं जसं सिव्हिल सर्जन तुम्हाला बोलले पुढच्या दृष्टिकोनातून जी मदत आहे ती उपलब्ध केली जाईल. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.